भास्कर पंडितांचे हे सुरुवातीचे शब्द किती अर्थपूर्ण आहेत ना. ते म्हणतात की जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने स्वतःला समर्पित करतो, तेव्हा दृश्य किंवा अदृश्य जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपलं काही बिघडू शकत नाही. आपण ज्या सखोल आध्यात्मिक प्रवासाला आता सुरुवात करत आहोत, त्यासाठी श्रद्धेची हीच ताकद आपला भक्कम पाया असणार आहे. या प्रवासाची सुरुवात आपण एका अत्यंत सूक्ष्म आणि ईश्वरीय पातळीवरून करत आहोत. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ एक सगुण रूप नाहीये, तर ते साक्षात आदिशक्तीचे सर्वोच्च स्त्री शक्तीचे मूर्त रूप आहेत. ते महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि राजराजेश्वरी यांचं एकत्रित स्वरूप असलेल्या त्रिपुर भैरवीचं प्रतिनिधित्व करतात. हीच ती महाशक्ती आहे जी विश्वातील सर्व गुण, लोक आणि अवस्थांवर नियंत्रण ठेवते. आता हे सगळं आपल्या वैश्विक स्पंदनांशी कसं जोडलेलं आहे हे पाहूया. संवादाच्या सर्वात स्थूल रूपापासून आपण सुरुवात करू, ज्याला वैखरी असं म्हणतात. आता वैखरी म्हणजे काय, तर ती भौतिक आणि स्पष्ट वाणी जी आपण प्रत्यक्ष आपल्या कानांनी ऐकू शकतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा संवादाचा तो स्तर आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात सतत वापरत असतो. या ईश्वरीय रहस्याच्या आणखी एका थरात आपण प्रवेश केला की आपल्याला मध्यमा वाणीचा उलगडा होतो. आता ही एक मूक वाणी आहे. ही पूर्णपणे उच्चारली जात नाही, पण ओठांच्या हालचालीवरून ती समजली जाते. म्हणजे बघा, ही अशी अवस्था आहे जिथे शब्द भौतिक जगात प्रवेश करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असतात, पण तरीही ते पूर्णपणे व्यक्त झालेले नसतात. आणि इथून पुढे हे रहस्य आणखीनच रंजक होतं. ईश्वरीय शक्ती आपल्या आत कशा प्रकारे संवाद साधते हे पश्यंती आपल्याला सांगते. पश्यंती म्हणजे ती अत्यंत सूक्ष्म वाणी जी केवळ आपल्या मनात आणि कंठात वास करते. हा एक असा सखोल विचार आहे ज्याने बाहेर पडण्याचा अद्याप कोणताही मार्ग शोधलेला नाही. ती फक्त आणि फक्त एक आंतरिक जाणीव आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खऱ्या ईश्वरीय जोडणीची जी अनुभूती असते ना, ती परावाणीच्या स्तरावर होते. परा म्हणजे ती परिपूर्ण, अव्यक्त वाणी जी केवळ एका शुद्ध आणि निराकार संकल्पाच्या रूपात आपल्या नाभीच्या ठिकाणी स्थित असते. ही अशी एक शुद्ध आणि अढळ चेतनेची अवस्था आहे जी आपल्या सामान्य भाषेच्या आणि शब्दांच्याही खूप पलीकडची आहे. आता हे अथांग सांख्य तत्वज्ञान आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पुरुष आणि प्रकृती यांच्यातील वैश्विक नृत्याकडे पाहावे लागेल. पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्य जे स्वतः कोणतंही कर्म करत नाही, आणि प्रकृती म्हणजे ती सक्रिय शक्ती जी कर्म तर करते पण जिच्यात स्वतःचं असं मूळ ज्ञान नसतं. आणि आश्चर्य म्हणजे या दोघांच्या एकत्रीकरणातूनच या संपूर्ण विश्वाची निर्मिती आणि कार्य अखंड चालू असतं. हेच वैश्विक असंतुलन एका अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी रूपकातून आपल्याला इथे समजावून सांगितलं आहे. श्रीपाद प्रभूंचे आंधळे आणि लंगडे भाऊ हे याच असंतुलनाचं भौतिक प्रतिनिधित्व करत होते. आंधळा भाऊ हा ज्ञान नसलेल्या अंध कर्माचे प्रतीक होता, तर लंगडा भाऊ हा कर्म करू न शकणाऱ्या अचल ज्ञानाचे प्रतीक होता. आणि खरं पाहिलं तर हेच ते असंतुलन आहे ज्याने आज संपूर्ण मानवजातीला ग्रासलं आहे. फक्त 16, होय, विचार करा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी या विश्वातील सर्वात मोठ्या भ्रमाचा म्हणजेच मायेचा त्याग केला. त्यांनी स्वतःच्या घराचा त्याग केला. पण का? तर केवळ एकाच उद्देशाने, आणि तो महान उद्देश म्हणजे आपल्या भक्तांचा उद्धार करणे आणि त्यांना या मायेच्या जाळ्यातून कायमचं मुक्त करणे. इथून ही कथा एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचते, जिथे खऱ्या भक्तीची अक्षरशः परीक्षा घेतली जाते. कुप्पुटेश्वराच्या पवित्र मंदिरात एक लोभी संन्यासी येतो आणि पवित्र दत्तदीक्षा पैशांच्या मोबदल्यात विकू लागतो. दीक्षेसाठी भरमसाठ दक्षिणेची मागणी करून तो एका अत्यंत पवित्र परंपरेचा व्यापार करण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच यामुळे तिथल्या ज्ञानी ब्राह्मणांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळते. पण जिथे साक्षात ईश्वरी सत्ता आहे तिथे या भ्रमाचा काय निभाव लागणार? इथेच खऱ्या कृपेची प्रचिती येते. श्रीपाद प्रभू स्वतः पुढाकार घेतात आणि या लोभाचा भ्रम एका क्षणात उद्ध्वस्त करतात. ते अत्यंत शांतपणे पण ठामपणे सांगतात की कोणीही निराश होऊ नये. ते स्वतः दत्त दीक्षा देतील आणि योग्य दक्षिणाही तेच अर्पण करतील. एकाच रात्रीत सर्वांना दीक्षा देऊन ते हे सिद्ध करतात की ईश्वराची कृपा कोणत्याही संपत्तीने कधीच विकत घेता येत नाही. ह्या प्रसंगानंतर काळाचे चक्र अत्यंत वेगाने एका अद्भुत क्षणाकडे सरकतं.
गुरुवारी श्रीपाद प्रभूंचे एक अतिशय पवित्र आणि दिव्य प्रकटीकरण होतं आणि त्यानंतर शुक्रवारी सकाळी व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरी मंगल स्नान पार पडतं. हे सर्व प्रसंग अशा एका मोठ्या वैश्विक घटनेची चाहूल देत असतात ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बघा, जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी साहजिकच त्यांच्या विवाहाचा विषय काढला, तेव्हा श्रीपाद प्रभूंनी आपले घर सोडण्याचे पूर्वीचे वचन पूर्ण केले. पण घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या मातापित्यांना अनघा लक्ष्मी समवेत असलेल्या त्यांच्या खऱ्या, वैश्विक आणि ईश्वरीय रूपाचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडवले. हे रूप इतके अफाट आणि दिव्य होते की ते वर्णन करणं खरोखरच शब्दांच्या पलीकडचे आहे. हा क्षण खरंच अत्यंत भावूक आणि अंगावर शहारे आणणारा आहे. श्रीपाद प्रभू आपल्या दोन्ही भावांना स्पर्श करतात आणि त्या एका ईश्वरीय स्पर्शाने त्यांच्या शारीरिक आणि कर्माच्या सर्व मर्यादा तत्काळ नष्ट होतात. आंधळ्या भावाला दृष्टी मिळते आणि लंगडा भाऊच चालू लागतो. त्यांना त्याच क्षणी अंतिम ज्ञान प्राप्त होतं. हे दृश्य अज्ञानावर शुद्ध चैतन्याचा अंतिम विजय दर्शवतं. प्रस्थान करण्यापूर्वी ते केवळ निरोप घेत नाहीत, तर आपल्या कुटुंबावर आणि विश्वासू भक्तांवर अपार कृपेचा वर्षाव करतात. ते व्यंकटपय्या श्रेष्ठी, वत्सवाई आणि मल्लादी वंशांना कायम संरक्षणाचं वचन देतात. आपल्या आईच्या माहेरी नेहमी भोजनासाठी येण्याचं आश्वासन देतात आणि आपल्या दोन्ही भावांवर दंडीकोट घराण्याची वेद परंपरा पुढे चालवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवतात. हा धर्म आणि परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवण्याचा खरोखरच एक अलौकिक मार्ग होता. ही अत्यंत अचूक आणि सविस्तर कालरेषा आपल्यासमोर एक अफाट ईश्वरीय योजना उलगडून दाखवते. प्राचीन ईश्वरीय अवतारांचा थेट संबंध धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याशी कसा जोडलेला आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि हे इथेच थांबत नाही. शेगावचे गजानन महाराज आणि श्रीधर स्वामी यांच्या रूपात हीच ईश्वरीय साखळी भविष्यात कशी पुढे जाते हे पाहून आपण खरोखरच अवाक होतो. या अद्भुत अध्यायाचा शेवट ते एका अत्यंत प्रबळ आणि भव्य दृष्टांताने करतात. ते अशी घोषणा करतात की त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच पीठिकापुरम येथील त्यांच्या अंगणात भविष्यात एक महान संस्थान निर्माण होईल आणि ती वास्तू कायमस्वरूपी सावित्री काठक चयनाच्या पवित्र वेद मंत्रांच्या निनादाने गुंजत राहील. हे एक असं आध्यात्मिक केंद्र असेल जे काळाच्या मर्यादेपलीकडे अभेद्य राहील. हे सर्व सखोल सत्य आणि ह्या ऐतिहासिक भविष्यवाण्या आत्मसात केल्यानंतर आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरोखरच या भौतिक जगाच्या आणि मायेच्या पलीकडे पाहण्यास तयार आहोत का? या अंतिम आणि सर्वोच्च ईश्वरीय सत्याला पूर्णपणे शरण जाण्याची आपली खरंच तयारी आहे का?